जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. सर्वांना रामकृष्ण हरी. आज पण पाऊसच चालू आहे. कालपासनं पाऊस चालू आहे तर उघडलाच नाही. तर आता थोडाफार कमी झालेला आहे दादांनो. आणि मी शाळेतून आले तसे झोपलेले होते. डोकं वगैरे विचारा म्हणलं. शिवानी उठली, तिने तोंड हातपाय वगैरे धुतले, तिचं डोकं वगैरे विंचरलं. आता ती गेली बाहेर. आता मी पण फ्रेश होते, म्हटलं डोकं वगैरे विंचरते आणि स्वयंपाक पाण्याचं बघते. स्वयंपाकाला तर ती दीदी, पोळ्याला तर ती दीदी येते माझ्या मैत्रिणीची मुलगी. मी अजून पोळ्या वगैरे करत नाही दादांनो. तर ती पोळ्या करेल, मी भाजी करेन आता. तर भाजी काय करावं ते सुचत नाही. काहीतरी चटपटच करावं लागणार आहे, कारण या थंडीच्या दिवसात खूप छान खाऊ वाटतं, काहीतरी खम्मक खाऊ वाटतं आणि काहीतरी करावंच लागणार आहे. तुमच्या दाजीने मक्का वगैरे आणलेली ते तर भाजताय. आणि हे कपडे, आमचे कपड्याची तर इतकी दशा आहे, आमची वाळत सुद्धा नाही. छत्र्या वगैरे म्हणजे असं उठूच वाटत नाही, झोपूनच राहावं वाट लागलं आज तर. आणि शाळेत पण नुसती मरमर मरमर नुसतं चिक 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 चिक. पोरं पण असे नुसते बाथरूमला पळत होते आज तर. पोरांची पण दैन झाली आणि आमची दैन झाली. तर पाऊस असला का असं वाटतं गोळदडी घेऊन अंगावर पांघरून घेऊन झोपून राहा, उठूच वाटत नाही. आणि तुमचे दाजी पण आज लवकर घरी आलेले होते, कारण की पावसा पाण्याचे कसं आहे, धंदा वगैरे होत नाही एवढा. लोक पण घराच्या बाहेर निघत नाही पाऊस चालू असल्यावर. दुकानात जायचं जीवार येतं. तर 2 दिवसापासून सारखा पाऊस चालू असल्यामुळं पाहिजे तसं त्याचा धंदा नाही झाला. तर मग ते लवकरच आले तसे ते झोपून राहिलेले बघा. आणि नुसतं तोंड चालू आहे, हे खाय ते खाय. काही खरं नाही. आपलं स्वतःचा बिझनेस तर स्वतःचा बिझनेस राहतो. आमचं काय लोकांच्या ताबेदारीमध्ये. तुम्हाला कोण म्हणतो तुम्ही तुमचा स्वतः बिझनेस टाकावा? काय तुमच्या भावाकडून पैसे घेऊ. हा, तुमचे कुठे गेले? मग आता आमचे आहे ना, आमच्या धंद्यासाठी. धंदा बी काही सोपा नाही दादांना. डोक्यातले केस जाते. तशी माझी गेली. खरं काही खरं नाही आहे. त्याला डोकं लावावं लागतं. डोकं लावून मग पैसे घरी येत असतात, भांडणं होतात. धंद्यात काही सोपं नाही दिसत. आणि या पावसा पाण्याचं तर तुम्हाला सांगू, धंद्यामध्ये एक तर लखपती नाही तर रोडपती चालू ठेवायचं टिकी टिकी. कारण ज्याला मालकाची कंटाळ येतो तेच धंदा करू शकतो. कारण की यांनी चांगली ड्युटी सोडलेली आहे. CNC ऑपरेटर होते तेव्हा त्याला 40,000 रुपये पेमेंट होतं. आता गेले असते 70-80च्या घरामध्ये. त्यांना ते खाताने आलं. आता कमवतो तुम्ही त्याच्यात काय? आता ते म्हणते बिझनेस असा आहे, मी एका दिवसात 25-30 हजार रुपये गल्ला आणतो, त्याच्यात काय एवढं. तर ते काय बोलू देतात का? पण असं ना, टेन्शन नसतं. टेन्शन तर कोणत्या कामाचं आहे, फुकट पैसे कोणी देत नाही. कारण मी पण जॉब करते, मला माहितीये. कारण की आपल्याकडून चुकी झाल्यावर आपल्याला 2 शब्द ऐकूनही घ्यावं लागतात. पण माणसाची मनस्थिती नाही राहत परत जॉबला जायची. पण घरी करमत नाही तर जातच. मी तर सध्या बिनलाजीच झालेली. सगळ्याचे बोलणे खाऊन मस्त अंगावर घेऊन झोपून राहते. आता माझं राज्य चालू आहे सध्या, खाऊन पिऊन टाराम तुम्ही. आणि आले तसे अंगावर घेऊन झोपलेले, उठूच वाटत नव्हतं. कपडे वगैरे शुभमना वाळू घातलेले होते. धुण्याला तर बाईच आहे सध्याला, राहू देऊ म्हटलं का थंडीचं ठणकतं ते. आणि पोळ्याला माझ्या मैत्रिणीची मुलगी येते, ती पोळ्या करून जाते. आता येईलच ती थोड्या वेळाने. तिनं पोळ्या केल्या की लगेच मी भाजी करणार आहे. केली तर करेन, नाही तर आहे ना करायला भाजी. मी झोपच घेणार आहे, कारण की मला नाही लय ठणक लागली त्या हाताला त्याला ना. तर थोडी गरम पाण्याची पिशवी आणलेली, ती ना शेकते मी थोडंफार, तेव्हा बरं वाटतं. नाही तर मग असं जखडल्यासारखं होतं. हे काय करणार दादांनो, दुःख लागल्यावर हसणाऱ्याचे काय दात दिसतात. पण आपल्याला माहिती आहे आपला जीव आपल्याला प्यारा आहे भो. आपण चांगला असलं सगळं जग चांगलंय. कारण की बरं झालं नाही एका जागी, नाही तर एका जागी 6-6 महिने पडतात काहींच्या बायका. ते लोक बघा बरं कसं करत असतात. मी हिंडते फिरते ना तरी पण. तसं म्हणणंच आता चालू आहे. काय सांगा दादांना तुम्हीच मला. नवरा बायको हे काय म्हणते ना, गाडीचे 2 पहिये, एक जरी बंद पडला तर गाडी जागीच थांबते. त्याच्यामुळं
आपलीच कदर आपल्याला करावं लागते, आपल्याच बायकोची आपल्याला कदर करावी लागते, आपल्याच नवरीची आपल्यालाच कदर करावी लागते. तर कोणी नसते, किती गणगोत असलं तर कोणी कोणाच्या कामं येत नसतं दादांनो. तुम्हाला सांगते, झाले आता 2 महिने मला, तर माझे बी नातेवाईक आले पाहुण्यासारखे, गेले ज्याच्या त्याच्या मागं काम आहे. पण तुम्हाला सांगा, परकेच काम येतात. आपण म्हणतो ना, पहिले आजी बी म्हणत होते रक्ताच्या नात्यापेक्षा परकेच काम येतात. तर माझ्या मैत्रिणीच्या जे 2-3 मुली आहेत ना, तर आता पोळ्या वगैरे करून जाईन, किचन वाटा क्लीन करन. असं नाही का मी पैसे नाही त्यांना म्हणते करा म्हणून काम, पण मला डॉक्टरने सांगितलंच नाही. तर मग त्यांनी पोळ्या पण करायला नाही सांगेल, पीठ भिजवायला नाही सांगेल म्हणे. तर मग तेवढंच त्यांनी ऐकलं होतं. तर मग ती माझ्या मैत्रिणीची पोरगी ती पोळ्या वगैरे करून जाते. तर तिला पैसे देत होते मी, तर तिनं घेतले नाही. तर म्हणे माझी आई बिमार पडली असती तर मी नसतं केलं का. तर मला खरंच वाटलं, आपण आयुष्यामध्ये म्हणजे जन्माला आलो पण काहीतरी आपण नाते कमवलेले, रक्ताचे नाही पण रक्तापेक्षा जवळचे नाते हे माझे मैत्रिणीची मुलगी आहे. कारण की खरंच मला तिचा असं विचार म्हणलं तर मला खूप छान वाटलं. आणि नातेवाईकाचं जर उपकार करून घेतले ना, ते आपल्याला वारंवार सुनवत राहतात. मी गंज केलं आणि तिचं दुखण्यामध्ये कुठं उपकार ठेवले. तर खरंच मी पण जिद्दीला पेटते दादांनो. मला असं वाटतं कोणाचेच उपकार घेणं नको, नातेवाईकाचे तर नकोच. आपण एक वेळेस उपाशी झोपलं चालतं, पण नातेवाईकाचे उपकार अजिबात नको. आणि तुम्हाला सांगतो, मी माझ्या जिंदगीमध्ये मस्त आहे आणि आमच्यावर जळणारी खूप आहे. आमच्याकडे पैसा नाही, अडका नाही, काही नाही जास्त, पण आम्ही इतकी एन्जॉय करतो ना जिंदगी, आमच्यासारखी एन्जॉय कोणीच करू शकत नाही. आमच्या मनात आलं तर आम्ही बाहेर फिरायला जातो, आमच्या मनात हॉटेलला जातो. म्हणजे जन्म हा एकदाच येतो, पण कोणाचं मन दुखवून कधीच जगू नका आणि मन मारूनही जगू नका. आपल्या जिंदगीमध्ये मस्त राहा, इग्नोर करणाऱ्या गोष्टी इग्नोर करा, पॉझिटिव्ह विचार करत राहा, कोणाचे विचार करू नका. हे मला असं म्हणलं, ते मला तसं म्हणलं. की मी तुम्हाला सांगते, तुमच्यामध्ये अटॅच झाल्यापासून, व्हिडिओ काढायला लागल्यापासून मी कितीतरी टेन्शन सोडून दिलेलं आहे दादांनो. ते टेन्शन मी घेतच नाही. तर दुखण्याचं थोडंफार टेन्शन आलं होतं. कसं आलं होतं, व आपली परिस्थिती तर अशी आहे नाजूक, कारण की पैशानं सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात. पण आता कसं व्हायचं, मी एका जागी पडलेले, पण देवानी केलं मला नीट, सगळं सुरळीत झालं. महिनाभर मी पलंगावर असेल, त्याच्यानंतर थोडंफार नाश्ता वगैरे, देवपूजा, झाडू, फडशी सगळं करते. पण पोळ्या आणि मी धुण्याला बाई लावलेली आहे. आणि पोळ्याला तर माझी मैत्रीण किंवा माझ्या मैत्रिणीची मुलगी येते, तिचे फार उपकार झाले माझ्यावर आणि मी तिचं खरंच उपकार विसरणार नाही. खरंच ना. मग तुमच्या दाजीचं झालंय तोंड चालू, डाळी मानली होती त्यांनी. आणि खरंच मी नशिबाने मला नवरा इतका जीव लावणारा भेटला. खरंच ना, त्या देवाचं पण आभार मानते मी, मला एवढा चांगला नवरा दिला. मला काहीच करू देत नाही. मला असं वाटतं दुखण्यातून मी नीटच नाही व्हाव, नुसतं खात. तसं नाही दादांना, चालू एक चेष्टा. मला असं वाटतं आज धुण्यावाली बाई बंद करून टाकावं, पोळ्याला बी बोलू नये. पण दाजी म्हणतात, अरे आता तू कशी तरी उठून उभं राहिली ना, हाडाचं दुख नाही. मला डॉक्टरनं सांगितलेलं आहे. मला एकट्याला कॅबिन मध्ये बोलवलं होतं, म्हणजे तुला थोडीच बोलवलेलं आहे, मला सांगितलंय. त्याच्यामुळे मला तेवढ्या गोष्टी पाळणंच आहे. जाऊ दे म्हणे, 1-2 महिने राहू दे, कामच करणे, जीव चांगला आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या नाही का. तर मी म्हटलं जाऊ दे, काहीतरी सांगितलंच असं डॉक्टरनं म्हणून येणे. तर मला ते पोळ्या वगैरे करूच देत नाही. एक वेळेस आम्ही उपाशी राहू म्हणे, पण पोळ्या करू नको. तर मी सोडून दिल्या, पोळ्या करतच नाही मी. तर चला, जय शिवराय सर्वांना, रामकृष्ण हरी. मी धुते तोंड हात पाय आता आणि चहा करते गरम गरम आणि काहीतरी चांगली रेसिपी करते झणकदार, कारण की माझं तोंडले पानझट पडलेलं आहे. एक तर धिरडे करते, नाही तर भोपळ्याचे पराठे करते, काहीतरी करते करून मी पण खाते आणि तुमच्या दाजीला पण देते. चला, रामकृष्ण हरी, जय शिवराय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.